कालच्या घटनेनंतर आज अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजारमध्ये बंद पाळण्यात आला। त्या पार्श्वभूमीवरती प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। काल संध्याकाळी एका ट्रकने कारला चिरडलं, त्यात इंगळे कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाला होता। हा ट्रक बाजारपेठेत कसा भरधाव वेगाने जात होता ते प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं होतं। अवैध कत्तल करून वाहतूक करणाऱ्या जनावरांना आम्ही पकडून देतो, पोलीस तात्पुरती कारवाई करतात आणि पुढे काहीच होत नाही असा आरोप बजरंग दलाने केलाय। या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे याचा तपास पोलीस करत नाहीयेत गंभीरपणे असा आरोप देखील बजरंग दलाने केलाय। स्पीड भयंकर होता का ट्रक ज्या रस्त्याने जात होता त्या कॉलनीवासी त्या ट्रकला वेगात म्हणजे काय नेमकं घडते याच्याकडे सर्व लक्ष होतं। असं वाटलं का कुठेतरी एक अतिरेकी बसले आहे, कुठेतरी त्या ट्रकमध्ये काय आहे नेमकं घडलं नाही। अचानक तो खळवळी स्टँडवर जेव्हा गेला तेव्हा किशोर इंगळे तिकून गाडी एका साईडला लावत होते आणि आपण गाडीला हवा भरायची होती म्हणून थांबले। त्याचा परिवार गाडीमध्ये होता। अचानक त्या ट्रकने त्या स्पीड ब्रेकर उचलून अचानक त्या भरधाव ट्रकने त्याला त्या गाडीवर धडक मारली आणि त्या किशोर इंगळे यांचा परिवार आता करून झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।